हॅलो, नमस्कार. मी गौरीच मेजवानीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण आपल्या किचनमध्ये आषाढ स्पेशल कापण्या बनवणार आहोत. आता आषाढ सुरू झालेला आहे. आषाढ सुरू झाला की आपण आपल्या किचनमध्ये तळणीचे पदार्थ बनवतो. तर आज आपण कापण्या बनवणार आहोत. खूप छान आणि एकदम खुसखुशीत अशा ह्या कापण्या बनवून तयार होत आहेत. आता कापण्या बनवताना थोडं जरी प्रमाण चुकलं तरी त्या कापण्या कडक होतात किंवा वातड होतात. खाताना खूप त्रास होतो. तर अशा वेळी मी सांगितलेलं जर तुम्ही पद्धतीने आणि मेजरमेंटमध्ये जर कापण्या बनवल्या तर त्या खुसखुशीत ह्या नक्की होणार आणि त्याचबरोबर ह्या कापण्या बिलकुल वातड होत नाहीत. खायलाही खूप टेस्टी लागतात. बघताक्षणी खाऊ वाटतील अशा कापण्या झालेल्या आहेत. त्याचबरोबर ह्या एकदम बिस्किटासारख्या खुसखुशीत झाल्या होत्या. चला तर मग आता वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी 1 कप गूळ घेतला आहे. आता आपल्याला सर्व सामान एकाच कपने मोजून घ्यायचं आहे. कप नसेल तर वाटी घेऊ शकता. 2.5 कप इथं गव्हाचं पीठ घेतलंय. अर्धा कप बेसन पीठ घेतलंय. 3 टेबलस्पून आपलं तेल घ्यायचं आहे जे आपण खाण्यासाठी वापरतो. गरजेनुसार खसखस घ्यायची आहे. सुंठेची पावडर घ्यायची आहे. सुंठ इथं बारीक करून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर कच्च्या बडीशेपची पावडर घ्यायची आहे. सुंठ आणि बडीशेपची पावडर मी घरच्या घरी बनवलेली आहे आणि इथं अर्धी वाटी पाणी घ्यायचे आहे. आता इथं मी एक सॉसपॅन घेतला आहे. आता ह्याच्यामध्ये जो आपण 1 कप गूळ घेतला होता तो इथं टाकायचा आहे. 1 कप गुळासाठी इथं आपण अर्धा कप पाणी वापरणार आहोत. आता हे आपल्याला गुळवणी बनवण्यासाठी ठेवायचं आहे. गूळ वितळवून घ्यायचा आहे पूर्णपणे आपल्याला. इथं गूळ आणि पाणी वितळवण्याची फक्त गरज आहे. उकळी मारायची गरज नाहीये इथं. गूळ वितळला की आपण गॅस बंद करणार आहोत. आता इथं 3 ते 4 मिनिट झालेले आहे. गूळ व्यवस्थित तुम्ही बघू शकताय वितळला गेला आहे. आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे. गॅस बंद करून हे पाणी आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे. आता तोपर्यंत जे आपल्याला तेलाचं मोहन पाहिजे ते करून घेऊया. तडका पॅन मध्ये इथं मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे. आता याला कडकडीत गरम करायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे. तर आता मी गॅस बंद करते. आता परातीमध्ये आपल्याला जे आपण 2.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलं होतं ते टाकायचं आहे. अर्धी वाटी बेसन पीठ. इथं मी छोट्या चमच्याने 1.5 चमचा सुंठ पावडर टाकली आहे. मोठा चमचा असेल तर 1 चमचा घ्या आणि 1.5 चमचा इथं बडीशेपची पावडर टाकली आहे. ही कच्च्या बडीशेपची पावडर आहे. आणि याच्यामध्ये अगदी चिमूटभर असं मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यामुळे गोडाचे पदार्थ अजून छान लागतात आणि जे आपण मोहन तेलाचं गरम करून घेतलं होतं तेही टाकायचं आहे. आता हे सर्व टाकल्यानंतर आपल्याला हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बडीशेप आणि सुंठ टाकल्यामुळे पिठाचा आत्ताच खूप छान असा वास यायला लागलेला आहे. अगदी खमंग असा वास येतोय. असं दोन्ही हाताने हे पीठ व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथं मी पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने चोळून आपल्याला पीठ मिक्स करायचं आहे म्हणजे कापण्या खूप छान होतात. आणि अशा पद्धतीने गोळा झालं की समजून जावं की आपण सर्व साहित्य प्रमाणामध्ये घेतलेलं आहे. आता जे आपण गुळवणी बनवलं आहे ते कोमट झालेलं आहे. आता आपल्याला कापण्याचं पीठ मळून घ्यायचं आहे. अगदी थोडं थोडं गुळवणी टाकत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. पण पीठ मळताना जेवढी गरज आहे तेवढंच गुळवणी वापरा. काही वेळेस गुळवणी कमी जास्त होऊ शकतं. आता मी जेवढं गुळवणी बनवलं होतं तेवढं सगळं गुळवणी मला पीठ मळण्यासाठी लागलं. पण कदाचित तुम्हाला कमी लागू शकतं कारण प्रत्येक पिठावरती डिपेंड असतं की किती गुळवणी लागेल. अगदी थोडं थोडं गुळवणी घेऊन मी पीठ व्यवस्थित मळून घेतलं आहे. आता तुम्ही बघू शकताय पीठ मळून झालेलं आहे आणि अगदी चमचाभर असं गुळवणी उरलेलं आहे. पण मी थोडं थोडं गुळवणी टाकून पुन्हा हे पीठ अगदी व्यवस्थित मळून घेणार आहे.
तर पीठ आता मळून घेतलेलं आहे. हे पीठ आपल्याला 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. आता 10 मिनिटं झालेले आहेत. पीठ चांगलं भिजलं गेलं आहे. आता ह्याच्यातला आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे. चपातीपेक्षा थोडा मोठा आपल्याला हा गोळा घ्यायचा आहे. गरज वाटल्यास थोडासा तेलाचा हातला घ्यायचा आहे आणि आपल्याला हा गोळा व्यवस्थित गोल करून घ्यायचा आहे. ज्यावेळी कापण्या तुम्ही बनवाल त्यावेळी पीठ लावून कापण्या लाटू नका. जर तुम्हाला चिकटत असेल तर थोडंसं तेलाचा हात घ्यायचा आणि ह्या कापण्या लाटून घ्यायच्या. आता ह्या गोळ्याला आत्ताच आपण खसखस लावणार आहोत. आत्ता खसखस लागल्यामुळे ती तेलामध्ये सुटत नाही, व्यवस्थित चिकटले जाते. तर अशा पद्धतीने एका साईडला खसखस लावू शकता किंवा दोन्ही साईडला तुम्ही खसखस लावू शकता. तर अशा पद्धतीने आता आपल्याला हे चपाती लाटतो त्या पद्धतीने ह्या कापण्याचा आपल्याला एक लाटी बनवून घ्यायची आहे. इथे थोडं चिकटत होतं त्यामुळे मी तेलाचा हात लावला आहे. आपण चपाती लाटतो त्या पद्धतीने हे लाटायचं आहे. आता याच्यामध्ये गूळ तेल वापरलं असतं त्यामुळे पोळीसारखं एकदम गोल होत नाही. साईडने थोडं कडा तुटल्या जातात. जसं आपण शंकरपाळीचं लाटताना होतं तसं हे होतं. पण त्याने काही एवढा फरक पडत नाही. कापण्या व्यवस्थितच बनतात. आता थोडीशी खसखस मला कमी वाटते म्हणून मी अजून थोडी टाकली आणि लाटण्याच्या साहाय्याने पुन्हा हे व्यवस्थित लाटून घेतलं. आता सुरीच्या साहाय्याने आपल्याला कापण्यासाठी उभ्या लाईन पहिल्यांदा मारून घ्यायच्या आहेत. आता काजू कतलीचा जसा शेप असतो तसा कापण्यांचा शेप असतो, स्क्वेअर शेप नसतो. तर पहिल्यांदा उभ्या लाईन आपल्याला मारून घ्यायच्या आहेत आणि पोळपाट थोडासा फिरवायचा आहे आणि मग तिरक्या लाईन मारायच्या आहेत अशा पद्धतीने. म्हणजे काजू कतलीचा शेप असतो त्या पद्धतीने ह्या कापण्या बनवून तयार होतात. बघू शकताय. तुम्हाला एक शेप उचलून दाखवते त्याचा किती छान झालेला आहे. खूप छान शेपही आला आहे काजू कतलीसारखा. कापण्याला अशाच प्रकारचा शेप द्यायचा. तुम्ही एका वेळी सर्व अशा पद्धतीने कापण्या करून ठेवू शकता आणि नंतर तळू शकता. आता तेल मी गरम होण्यासाठी ठेवलं होतं. तेल गरम झालं की आपल्याला गॅस हा मीडियम करायचा आहे आणि आपल्याला ह्याच्यामध्ये कापण्या सोडायच्या आहेत. कापण्या सोडून झाल्यानंतर थोडा वेळ आपल्याला त्याला चमचा वगैरे काहीच लावायचा नाहीये. त्या स्वतःहून वरती आल्या की चमच्याच्या साहाय्याने हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. कापण्या भाजताना त्या मीडियम गॅसवरतीच भाजायच्या आहेत. जास्त फुल गॅसवरती जर तुम्ही भाजल्या तर त्या आतून कच्च्या राहतात आणि मग त्या कापण्या नंतर मऊ पडतात. तर मीडियम गॅसवरती तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीचा कलर येईपर्यंत आपल्याला ब्राऊन कलर येईपर्यंत ह्या कापण्या भाजून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकताय किती छान कापण्या झालेल्या आहेत. आता अशाच पद्धतीने बाकी ज्या मी कापण्या बनवून ठेवल्या आहेत त्याही मी तळून घेते. आता बरेच वेळा आपण खूप हौशेनं तळणीचे पदार्थ बनवतो. पण चुकून जर आपला पदार्थ जर खूप तेलकट झाला तर तो पदार्थ आपल्याला खाऊच वाटत नाही. पण खरं सांगू का, ह्या ज्यावेळी मी कापण्या बनवल्या तर त्या अजिबात तेलकट झाल्या नाहीत आणि तुम्ही बघू शकाल की शेवटपर्यंत तेलही जास्त लागलं नाहीये. मी एवढ्या कापण्या बनवल्या तर खूप कमी तेलामध्ये ह्या कापण्या बनवून झाल्या आणि तेलकटही झाल्या नाहीत. तर खूप छान रेसिपी आहे आणि मी सांगितलेल्या मेजरमेंटप्रमाणे बनवला तर ह्या कापण्या तुमच्या बिघडणार नाहीत. त्याचबरोबर ह्या तेलकटही होणार नाहीत. त्यामुळे रेसिपी तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली हे कमेंट करून मला तुम्ही नक्की सांगाल. आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि ही रेसिपी आवडली असल्यास आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर शेअर करा. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.